छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य मुसळधार पाऊस झाला होता। हा पाऊस थांबून आता तब्बल 48 तास झालेले आहेत। मात्र 48 तासानंतर सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नद्यांचा पूर अजूनही कायम असल्याचं चित्र आहे। आपण बघू शकता की मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या बाबळगाव या गावात आलेलो आहे। या ठिकाणी ही ढेकू नदी वाहते। या ढेकू नदीचा पूर अजूनही कायम आहे। या पुराचं पाणी पुलाच्या वरून वाहत आहे आणि नागरिकांना अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास करावा लागतोय। आपण जर आपल्या समोर बघितलं तर 2 महिला आणि 1 पुरुष आहे, ज्याच्या हातामध्ये लहान मुलगा आहे। त्याला हातात कडेवरती घेऊन अशा पद्धतीने या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। इतकंच नाही तर या सगळ्या येणाऱ्या मोटरसायकल्स असतील, दूध घेऊन जाणारे शेतकरी असतील, या सगळ्यांनाच या धोकादायक प्रवास करावा लागतोय। या नदीवरून सातत्याने पाणी वाहते, त्यामुळे हा धोकादायक प्रवास करावा लागतोय। अजूनही 48 तासां पाऊस थांबल्याच्या 48 तासानंतरही बाबुळगाव खुर्द आणि बाबुळगाव बुद्रुक या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे। मात्र नाविलाजास्तव रहदारीसाठी नागरिकांना हा धोकादायक पूल वापरावा लागतोय आणि पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करणं या ठिकाणी या सगळ्या नागरिकांचं सुरू आहे। 48 तासानंतर सुद्धा पूर ओसरला नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे। कॅमेरामन अमित शिगवन सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।